कोकणातील माणूस आणि देव यांच्यातील ऋणानुबंध अनुभवायचे असतील तर त्यातील जत्रोत्सवांना भेटी द्याव्यात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागते. भात शेतीची कामे पूर्ण झालेली असतात. आलेले भात विकून बळीराजाच्या हातात पैसे आलेले असतात. अशा सोगीच्या काळात प्रबोधिनी एकादशीपासून म्हणजेच बार्शीपासून कोकणाच्या मंदिरातील वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. नवसाला पावणाऱ्या अशा देवी देवतांची ख्याती असलेल्या लाखोंच्या संख्येने स्थानिक तसेच चाकरमानीही या जत्रेंना हजेरी लावतात. कोकणच्या या देवभूमीत प्रत्येक गावाचा वार्षिक जत्रोत्सव, सप्ताह, दिंडी, निष्ठोत्सव आणि परंपरा यातूनच गावचे गावपण जपले गेले आहे आणि मालवणी मुलखाची सांस्कृतिक परंपरा टिकली आहे. तशा तर कोकणामध्ये भरपूर जत्रा होत असतात, पण आज आपण पाहूया एक आगळीवेगळी जत्रा. कुडाळ तालुक्यातील झराप गावात बसलेली भावी देवी आणि तिची लोटांगणाची जत्रा. श्री भावी देवीची जत्रा म्हणजेच लोटांगणाची जत्रा म्हणून नावारूपास आलेली आहे. यावर्षी कार्तिक कृष्ण तृतीया म्हणजे सोमवार 18 नोव्हेंबर 2024 रोजी हा जत्रोत्सव झाला. या निमित्ताने श्री भावी देवीची माहिती सांगणारा हा माहितीपट. झाराप येथील श्री भावी देवीचे मंदिर हे मुंबई गोवा महामार्गापासून जवळच आहे. हे एक प्राचीन मंदिर आहे. श्री भावी देवीचे मंदिर हे दक्षिणमुखी मंदिर असल्याने या देवीला दक्षिणमुखी गजांतलक्ष्मी असे म्हटले जाते. या देवीची भक्तांच्या हाकेला धावून येणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असल्याने भाविक मोठ्या संख्येने देवीसमोर नतमस्तक होत असतात. या मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यापैकी वार्षिक जत्रोत्सव हा विशेष उत्सव असतो. या मंदिरात वर्षभरात एकूण 3 जत्रोत्सव होतात. यातील सर्वात प्रथम येणारी जत्रा ही लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक स्वतःची मनोकामना पूर्ण झाल्यास लोटांगण घालण्याचं नवस येथील घाडी आणि गावकर यांच्याद्वारे घातलेल्या गाऱ्हाण्याच्या माध्यमातून बोलतात आणि तो नवस पुढील वर्षाच्या जत्रोत्सवाला श्रद्धेने फेडतात. नवस फेडण्यापूर्वी हे भाविक 11 दिवस शुचिपूर्तता पाळतात. त्यानंतर जत्रेत लोटांगण घालून हा नवस फेडतात. म्हणून ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून नावारूपास आलेली आहे. या मंदिराच्या परिसरात लिंग मंदिर, गावडे परब मंदिर, श्री दांडेश्वर मंदिर, श्री बाराची करी मंदिर, श्री कुळाचे मंदिर अशी विविध मंदिरे आहेत. या देवस्थानाचे घाडी आणि गावकर हे मानकरी आहेत. श्रीदेवी भावीच्या संदर्भातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रद्धेचा भाग म्हणजे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील श्री देव रामेश्वर हा श्री भावी देवीचा भाऊ आहे. श्री देव रामेश्वर बहिणीला भेटण्यासाठी दत्त जयंतीच्या कालावधीत झाराप गावात येतो आणि एक दिवस मुक्काम करून पुन्हा जातो. हा भाऊ बहिणीचा भेटीचा सोहळा संपूर्ण गावासाठीही एक आनंदाची पर्वणी असते. गावोगावची ग्रामदेवते, पुराणे देवस्थाने यांना काही ना काही ऐतिहासिक घटनांचा संदर्भ व दंतकथांची पार्श्वभूमी असते. तर आता आपण ग्रामस्थांकडून या देवीची अधिक माहिती जाणून घेऊया. तसेच ग्रामस्थांकडनं लोटांगणाचे अनुभव कसे असतात हेही जाणून घेऊया. कुडाळ तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात मुंबई गोवा हायवेवर एक 200 मीटरवर हे आमचं देवस्थान आहे, भावईचं देवस्थान. ज्याच्या ठिकाणी भाऊ आहे त्याच्या ठिकाणी ही आई धाव घेते, असा तिचा एक इतिहास आहे. आणि त्या इतिहासानुसार जास्तीत जास्त तिची प्रसिद्धी मला अनुभवलेली असं सांगतो मी तुम्हाला, की ज्या मुली इकडून दिलेल्या आहेत त्या मुलींना काही प्रॉब्लेम असले तरी ते धावत येतात आणि या आईच्या ठिकाणी भाव ठेवून भावईच्या चरणी ते नवस करतात. काही आपली गाऱ्हाणी सांगतात आणि त्या गाऱ्हाण्या अगदी घराण्याला ती पावतेच अशा प्रकारे आहे. जास्त करून मी तुम्हाला माझ्या एका नातेवाईकाचं पण उदाहरण सांगू शकतो, माझ्या बहिणीचं उदाहरण सांगू शकतो. बहिणीला बरेच वर्ष एका मुलं नव्हती, तर मी म्हटलं ते काय आता शेवटी तू काय करणार आहे, भावईला एक गाऱ्हाणं घालून बघू आपण. आणि भावईला घरोच गाऱ्हाणं घातलं आणि तिला मुलगा झाला. माझ्या मेवणाला जवळजवळ 8 वर्ष मुलं नव्हती. त्याचा भावईशी तसाही डायरेक्ट संबंध नव्हता, पण मी म्हटलं भावईला गाऱ्हाणं घातलं की मुलं होतात, असं बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. तू काहीतरी साडी चोळी ओटी भरायचं नवस कर, बघूया आपण, तू काय धीर सोडू नको, होईल तुला. आणि खरोखरच त्याने साडी चोळीचा नवस घेतला भावईकडे आणि भावई पावली. आज त्याचा मुलगा 12वीत चांगला शिकतोय, इंजिनिअरिंग करतोय. लोटांगणाची जत्रा आज आहे आणि आपली एक श्रद्धा असते ज्यांची
की एक अमुक एक आजार वगैरे अक्षरशः डॉक्टरांकडून औषधं घेऊन वगैरे नाही बरं झालेल्या गोष्टी सुद्धा काही श्रद्धेने बरे झालेल्या किंवा एखाद्याच्या जीवनातले काही विषय आज आमच्या आई भावी देवीने पूर्ण केलेले आहेत. तर मग त्या संकल्प असतो की मी तुझी लोखंडाची जत्रा घालेन आणि लोटांगणे घालेन कळलं ना जत्रेच्या दिवशी. आणि संध्याकाळी अक्षरशः आता तुम्ही बघाल प्रॅक्टिकल की ह्या देवळाला संपूर्ण याला एक लोटांगण घातली जाते आणि संपूर्ण हा जो परिसर आहे गोल त्या एका श्रद्धेने म्हणजे अक्षरशः आजारी माणूस ज्या वेळेला ज्याला जड चालता येत नसतं तो एवढी लोटांगणा घालतो. हे दृश्य म्हणजे खरोखरच हा एक चमत्कार आईचा आहे आणि आम्ही तो नेहमी अनुभवत असतो. ही देवी भावळी ही या 3 गाव मर्यादित अधिकारी आहे आणि ती दक्षिणमुखी आहे. भावळी देवीचा आमच्या पुढं म्हणजे समोरचा जो भाग आहे तो दक्षिणेला आहे आणि दक्षिणमुखी असल्यामुळे ती खरोखरच नवसाला पावते. आजची नवस केला होता मला बरोबर नवसाला पावली. मी तिथे लोटांगण घालीन माझं काम सक्सेसफुल झालं आणि मी इथे लोटांगण घातलेलं आहे. पूर्वी अशी एक घटना घडली या गावात की गाडीवर एक मुली येत होती लहान, त्या जाणत्या लोकांचा हात धरून तिला साप चावला. साप चावल्यावर पण इथून हॉस्पिटलची सोय नव्हती, वाहनांची सोय नव्हती. अशा वेळी जे गाडी आणि गावकर मंडळ यांनी तिला श्री बावई देवीच्या पेढीवर झोपवलं आणि तिला न्हावण दिलं. म्हणजे आमच्या पाणी तीर्थ दिलं, तिला न्हावण म्हणतात काय. आणि तिला 3 दिवस एका कोपऱ्यात काळोखाच्या खोली फक्त तिला तेलाच्या दिवावर किंवा त्या पुढे ठेवून तिला 3 दिवस बसवलं. ती चांगली धडधडीत झाली काय. ही अशी आख्यायिका आहे भावाची. ही पावणारी देवी आहे. जे जे काही नवस करतात काय करतात त्यांना पावतात, देवी पावते. आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी भाविक देवीकडे आपले साकडे घालत असतात. तसेच देवाकडे लोटांगणाचा नवस बोलत असतात. जत्रेच्या दिवशी रात्री हा नवस फेडला जातो. महिला नमस्कार करून मंदिराच्या सभोवताली फेऱ्या मारून हा नवस फेडतात, तर पुरुष जमिनीवरती लोटांगण घालून हा नवस फेडतात. देवीच्या उत्सव मूर्तीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर रात्री 11 वाजता निर्जरी उपवास असलेले भाविक मंदिराभोवती लोटांगण घालून आपला नवस फेडतात. लोटांगणापाठोपाठ पालखी सोहळाही संपन्न होतो. जत्रेसाठी व दशावतार पाहण्यासाठी गावागावातले लोक रात्री एकत्र जमतात. प्रथम पोथी वाचली जाते व त्यानंतर पालखी काढली जाते. पालखी काढते वेळीच लोटांगणेही सुरू होतात. त्यावेळेस ढोल, ताशा, सनई इत्यादी वाद्ये वाजवली जातात. देवाची पालखी घेऊन मृदुंगवादक, झांजवादक, चवऱ्या घेऊन भावी नसतात. त्यासोबत गावकरी देवळाभोवती प्रदक्षिणा करतात. गावकऱ्यांबरोबर लोटांगण घालणारे सुद्धा देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा चालू असताना भजन, आरत्या व भटजी मंगलाष्टके म्हणून देवांची लग्ने लावतात. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट केली जाते. आताशा तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या वस्तूंची, खेळण्यांची तसेच शेतींच्या अवजारांची दुकाने मांडली जातात. चवदार पदार्थांच्या वासाने हॉटेले खुणावत असतात. मग आपोआप चाय, भजी, उसळपाव, गोबी मंचुरियन खायला पावले तिकडे वळतातच. जत्रेला गेले आणि खाजी आणले नाही तर मग जत्रेला जाऊन उपयोग काय, असा एक प्रश्न विचारला जातो. हे खाजी सुद्धा गूळ आणि आल्याचे असतात. जत्रेला दशावतारामुळे जागरण होतेच, त्यामुळे हे खाजी त्यावर उत्तम उपाय असल्याचे सिद्ध होते. जागरणाचा त्रासही होत नाही. शिवाय हल्ली आपल्या जत्रेचा प्रसार होऊन खाजे दुसऱ्यांना देण्याची सुद्धा पद्धत आहे. त्याशिवाय चिरमुराचे लाडू, शेंगदाणे आणि खटखटे लाडू, बंगाली खाज्या, बर्फी यांना सुद्धा खूप मागणी असते. दशावतारी कला म्हणजे कोकणाच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणाच्या मातीत कोकणी माणसाने आज मितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे. सिंधुदुर्गातील राजापूर तालुक्यापासून ते थेट वेंगुर्ला तालुक्यापर्यंत दशावतारी नाटके केली जातात. दशावताराचं रंगमंची आविष्करण पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो. म्हणून दशावतार हा कोकणी माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.
मालवणी दशावतार नाटक म्हणजे एक अजब प्रकार आहे. लोककलेचा हा प्रकार तळ कोकणात आजही टिकून आहे. शेकडो वर्षापासून फक्त लोकाश्रयाने जगत आलेली ही कला मालवणी माणसाला अद्याप भोरळ घालून गेली आहे. TV इंटरनेटच्या आजच्या जमान्यातही गावात मात्र गर्दी करून गावातली माणसं रात्री जागून हमखास दशावतार नाटक बघतात. दशावतार नाटक म्हणजे विष्णूचे 10 अवतार. त्या अवताराच्या अनुषंगाने रचलेल्या काल्पनिक कथा नाट्यरूपात रंगवून केलेले त्याचे सादरीकरण म्हणजेच दशावतारी नाटक. दशावतारी नाटक हे तळकोकणातील गावागावातील देवदेवता ग्रामदेवता यांच्या जत्रेतील एक अविभाज्य घटक आहे. दिवसभरात समाराधना म्हणजेच महाप्रसाद, देवीची पूजा, गाराणे, नवस, लोटांगण आणि पालखी हे सर्व झाल्यानंतर शेवट म्हणजे रात्री 1:30 ते 2च्या सुमारास दशावतार नाटक सुरू केले जाते. हे नाटक देवळाच्या आवारातच केले जाते. देवळाच्या सभामंडपामध्ये किंवा देवळाच्या बाहेर छोटासा प्लॅटफॉर्म उभारला जातो. त्याची दिशा देवाकडे असते. दशावतारी कलाकार या स्टेजवर उभे राहून देवाकडे तोंड करून नाटक सादर करतात. जणू काही ते नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये देवळातला देवही बसलेला आहे. या नाटकाला नैपथ्य नाही. मध्ये एक लाकडी बाक ठेवतात. त्यावर जो कोणी म्हणजेच विष्णू, यम, नारद किंवा सामान्य भक्त कुणी येईल त्यांनी बसायचे. हा बाक म्हणजे सिंहासन, म्हणजे दगड, खुर्ची, पलंग, नदीकाठ ज्याप्रमाणे प्रसंग असेल त्याप्रमाणे त्याचे स्वरूप बदलते. नाटकाला संहिता नाही. संवादही उत्स्फूर्त तिथल्या तिथे म्हटलेले. एक सूत्रधार असतो जो नाटकाच्या काही काळ आधी कुठच्या कथेवर नाटक करायचे ती कथा समजावून सांगतो आणि काम वाटून देतो. त्याचप्रमाणे कलाकारांनी अभिनय, संवादफेक स्वतः ठरवून करायची आणि कथा उलगडत न्यायची. मालवणी दशावतारी नाटकाला गावातले लोक धैकालो असेही संबोधतात. चला तर मग पाहूया आजच्या दशावताराची थोडीशी झलक. ज्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या मनाला येईल, बुद्धीला रुचेल त्या प्रमाणात वर्तन ठेवणारे पुढे कसं काय देवा याच्या ठिकाणी भिक्षुकी नाही करू शकत म्हणून नाही जास्त लग्नाच्या महत्वात दायावळी लोक होई गयो. माझी खागोती कोण काय कयो, खागोती कळणार होई गयो. वरावर कुणाचा तरी आवाज ऐकू येतो. शस्त्राला शस्त्र भिडविला, पराजित ठरले. देवीच्या मंदिराच्या झगमगाट, लोटांगणाचा उत्सव आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यासाठून भाविक तृप्त होत असतात. कमिटीकडून भाविक भक्तांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी योग्य ते नियोजन केले जाते.